ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईमध्ये भाजप 128 आणि शिंदेच्या शिवसेनेला 79 जागा। अमित साटम यांची माहिती 207 जागांवरती एकमत झालंय। 20 जागांवरती चर्चा सुरू आहे। 20 जागांवरती वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल। अमित साटम यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवरती प्राथमिक चर्चा। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवरती चर्चा। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शिवाळी यांनी चर्चा केली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची 12 जागांवरनं चर्चा अडली। भाजप आणि शिवसेनेची तिसऱ्या बैठकीत देखील निर्णय नाही। ठाण्यात आज युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता। पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला। आज मुंबईत फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता। महायुतीतील जागा वाटपाचा वाद आज मिटवला जाणार। पुण्यात महाविकास आघाडीवरती शिक्कामोर्तब। तीनही प्रमुख पक्ष 50-50 जागा लढवणार, तर उर्वरित 15 जागा समविचारी पक्षांना, मित्रपक्षांना देण्यावरती आघाडीचे एकमत। सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आणि सोबत मनसेला घेणार। पवार गट आणि अजित पवारांची आघाडी फिसकटल्यामुळे निर्णय। शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 15 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी। 15 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। ठाण्यात नरेश मस्केंच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध। आनंदनगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये आशुतोष मस्केंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध। शिवसैनिक आणि नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी। प्रमोद गोगावलेंना उमेदवारी द्या, शिवसैनिक आणि नागरिकांची मागणी। ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाचा पेच अजूनही कायम। मातोश्रीवरती पार पडलेल्या बैठकीत पेच सुटलेला नाही। माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूपमध्ये मनसेला हव्यात 2 जागा। नाशिक महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित। दादा भुसे, समीर भुजबळ यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती। बैठकीत 70-30चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत। दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी बारामती बस स्थानकाची पाहणी केली, तर बस स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। आज बारामतीत अजितदादा, शरद पवार तसंच सुप्रिया सुळेंची बैठक। बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। बारामतीत आज पवार कुटुंबियांचं विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्तानं एकत्रित स्नेहभोजन। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार स्नेहभोजनाला उपस्थित असणार। आज शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावरती येणार। आज बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन। यासाठी अजित पवारांकडून विद्या प्रतिष्ठानमधील कार्यक्रम स्थळाची पाहणी। पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत। अजित पवारांसोबत जाणार नाही। महाविकास आघाडी सोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। अंकुश काकडेंचा दावा। पुण्यात भाजप शिवसेनेला 15 जागा देण्यास तयार। भाजप 155 जागा लढणार आणि RPIला भाजपच्या कोट्यातून जागा देणार। मात्र अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। पुण्यामध्ये जागा वाटपावरनं शिंदेच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर। जागा वाटपावरनं नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये वाद। नीलम गोरे आणि विजय शिवतारे पैसे देऊन उमेदवारी देत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। पवार कुटुंब एकत्र यावं ही सामान्य कार्यकर्त्याची इच्छा। माढ्याचे शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य। वरिष्ठ पातळीवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षानं काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। आज काँग्रेस आणि वंचित एकत्रित येण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता, त्यामुळे काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। फहाद अहमद यांची फोनवरून माहिती। शरद पवारांची राष्ट्रवादी कोणासोबत हे त्यांनाच विचारा। आमच्यासोबत बोलणी सुरू होती, आम्ही आमचा प्रस्ताव दिला होता। काँग्रेस नेते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया। मुंबईत शरद पवार सोबत असावेत ही आमची सर्वांची भावना। शिवसेनेला नुकसान होत असतानाही राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्यात। मुंबईतील जागांसंदर्भात राऊतांची प्रतिक्रिया। अंधभक्तांनी हा देश अंधकारात ढकललाय। भाजपनं पहलगाम हल्ल्याचं धार्मिक राजकारण केलं। सामनाच्या रोखठोकमधनं भाजपवरती निशाणा। मुंबई पालिकेसाठी आणखी एक आघाडी होणार। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र मुंबई पालिका लढणार। सूत्रांची माहिती। वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत 40 ते 45 जागा लढवणार असून आज घोषणा होण्याची शक्यता।
जळगावात पालिकेसाठी एकाच दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज दाखल. आतापर्यंत एकूण 25 जणांनी अर्ज दाखल केले. सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल. नागपुरात राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं थांबवलंय. महापालिकेत 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल. सोमवार आणि मंगळवार 2च दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची तारांबळ उडणार. उल्हासनगरमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह. दोस्ती गठबंधनाच्या जागा वाटपासंदर्भातील पहिली बैठक पार पडली. शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर कार्यकर्त्यांना जास्त फायदा होईल. अण्णा बनसोडेंचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष कसे एकत्र येतील यासाठीच बैठकीत बसल्यावरच जागांचं सूत्र कळेल. अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया. जे समोर पर्याय उपलब्ध आहे त्यावरती निर्णय घेतला जाईल. पुण्यातील लोकांची मानसिकता घड्याळाच्या बाजूने जास्त आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवड पालिकेच्या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी गैरहजर. महाविकास आघाडीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम. बैठकीत महाविकास आघाडीनं 3 प्लॅन तयार ठेवलेत. सचिन अहिर यांचा राष्ट्रवादीला इशारा. तर आज युतीबाबत निर्णय होणं अपेक्षित असल्याची माहिती. पक्षप्रवेशासाठी माझ्यावरती कुठलंही दडपण नव्हतं. काँग्रेसनं मला कुठलंही आमिष दाखवलं नाही. काँग्रेसमधील पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया. तर काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही, प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. बंडू आंदेकर, त्याची भावजे आणि सून या तिघांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जळगावातील शिंदेंच्या शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे जळगाव कारागृहातून महापालिका निवडणूक लढवणार. बोगस कॉल सेंटर प्रकरणात कोल्हे नाशिकमध्ये न्यायालयीन कोठडीत. कोल्हे प्रभाग क्रमांक 11 मधनं उमेदवारी दाखल करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं खोपोलीत मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. हत्येमागे सुधाकर घारेचा हात. कुटुंबियांचा तटकरेंच्या निकटवर्तीयांवरती आरोप. तर आरोपींना फाशीची शिक्षा होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवू, शिंदेंचं आश्वासन. खोपोलीत मंगेश काळोखे हत्या प्रकरण ताजं असतानाच कर्जतच्या आणखी एका नगरसेवकाला सोशल मीडियावरती धमकी. नगरसेवक संकेत भासेंच्या पोस्टवरती कमेंट करत धमकी. खोपोलीनंतर पुढचा नंबर कर्जतच्या नगरसेवकाचा, अशा आशयाची कमेंट. कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा सुटला. मात्र कल्याण पूर्वे भाजपला 7 जागा मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ. भाजप कार्यकर्त्यांनी सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत गोंधळ घातला. मुंबई पालिकेसाठी आतापर्यंत 10,343 उमेदवारी अर्जांचं वितरण. तर 44 उमेदवारांकडून पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल. 30 डिसेंबरला अर्ज स्वीकारले जाणार, पालिका प्रशासनाची माहिती. पुणे महापालिकेसाठी भाजपकडून बहुतांश माजी नगरसेवकांना पुन्हा संधी. फडणवीसांनी उमेदवारी कायम ठेवण्याच्या सूचना दिल्यामुळे नाराज असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारीची संधी. मालेगाव मनपाच्या 84 जागांसाठी 1,381 अर्ज विक्री झाली असून त्यातून 718 इच्छुक. तर आतापर्यंत 4 अर्ज दाखल. 1,381 अर्जांच्या विक्रीतनं मनपाचे 2,62,000 उत्पन्न. नरेंद्र मोदी विश्वाचे गुरु म्हणून ठाण्यामध्ये बॅनर दिसले. संजय केळकर यांची प्रतिक्रिया. ठाणे शहरात नमो भारत नमो ठाणे अशा आशयाचे बॅनर. पिंपरीत महायुतीचं ठरलं, मात्र जागा वाटप अद्याप पूर्ण नाही. 128 पैकी 102 भाजपा तर शिवसेना 22 जागा लढण्याची शक्यता. मात्र अजित पवार गट स्वतंत्र लढणार. अहिल्यानगर पालिकेसाठी महायुतीची 80% चर्चा पूर्ण. लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार. राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. काँग्रेसकडे पक्षाला तिलांजली दिलेले स्टार प्रचारक विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका. अकोल्यामध्ये महाविकास आघाडी होणार नाही. आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. जिथे उमेदवार नाही तिथे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार. नितीन देशमुखांचं स्पष्टीकरण. ठाकरेंची शिवसेना अकोल्यामध्ये 80 पैकी 50 जागा लढवणार. नितीन देशमुख यांचं वक्तव्य. कोल्हापूर महानगरपालिकेत 3ऱ्या आघाडीची एंट्री. राजश्री शाहू आघाडीची स्थापना. वंचित आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आपचा समावेश. जागा वाटपात वंचितला 31 जागा, शरद पवार पक्षाला आणि आपला प्रत्येकी 25 जागा देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाना भानगिरेंना फोन. शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारेंमध्ये वाद झाल्यानंतर शिंदेंचा फोन. उदय सामंत पुण्यात येऊन दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवणार. उमेदवारांची यादी अचानक बदलल्यामुळे नाना भानगिरे आक्रमक.
महापालिका निवडणुकीत कुणाला कौल द्यायचा हे मुंबईची जनता ठरवेल. अस्लम शेख यांचं वक्तव्य. विकासाचा मुद्दा घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरं जाणार. आमदार अस्लम शेख यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये नवाब मलिक. भाजपचा मलिक यांना विरोध असताना पक्षानं मलिक यांच्यासोबत त्यांची मुलगी आमदार सना मलिक यांच्यावर देखील जबाबदारी सोपवली. कल्याण डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध. युती झाली तर कार्यकर्ते भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देणार. माजी आमदार नरेंद्र पवारांनी कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठांकडे मांडली. छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादातला मोठा राडा. प्रभाग क्रमांक 12 मध्ये पक्षानं मोहम्मद इसरार यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या आनंदात काढण्यात आलेल्या रॅलीत एमआयएम पक्षाच्या दुसऱ्या गटाचा राडा. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडनं पहिला उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसतर्फे माजी नगरसेविका अंजली साळवेंचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकारी उपस्थित होते. उल्हासनगरात महायुतीच्या जागा वाटपाबाबत प्रश्नचिन्ह कायम. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना, साई पक्ष आणि ओमी कलानी पक्षामध्ये बैठकीत 78 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे बैठकीसाठी भाजप कार्यालयात. शिवसेनेच्या महिला आघाडी संघटनपदाचा 2 दिवसांपूर्वी राजीनामा. अचानक जागा वाटपाच्या बैठकीसाठी आल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महायुतीकडनं उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी. भाजप योगी आदित्यनाथ आणि मैथिली ठाकूर यांना प्रचारात उतरवणार. उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी. शीतल तेजवानीची येरवडा कारागृहात रवानगी. शीतल तेजवानी बावधन पोलिसांना चौकशीत सहकार्य नसल्याची सूत्रांची माहिती. मारवाडी जैन बांधवांना हात लावाल तर जशास तसं उत्तर मिळेल. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला अमानुष्य मारहाण झाल्यामुळे जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला झाली होती मारहाण. आचारसंहिता कालावधीत मुंबईतील 8,300 फलक, पोस्टर्स, ध्वज हटवले. मुंबई पालिकेकडून निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी पालिकेची कारवाई. पुढील काही दिवस ही कारवाई सातत्यानं सुरू राहणार असल्याची माहिती. वांगणीमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत. भर लोकवस्तीत बिबट्याचा 2 कुत्र्यांवरती हल्ला. वन विभागाचं पथक वांगणी गावात दाखल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई पालिकेनं 8,000 बॅनर्स हटवले. जाहिरातींसाठी सार्वजनिक मालकीच्या जागांचा अधिक वापर. लवकरच कारवाईला अधिक वेग. मुंबईमध्ये 108 रुग्णवाहिकेची सेवा रुग्णांसाठी जीवनरेखा ठरतेय. 2014 ते 2025 पर्यंत राज्यामध्ये 1,09,14,055 रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा लाभ घेतला. यात मुंबईतील 10 लाखांहून अधिक नागरिकांचा समावेश. मुंबईमध्ये मेट्रोचा पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार. MMRDAच्या प्रकल्पांसाठी 803 कोटी रुपये मंजूर. मुंबई महानगरात 337 किलोमीटर लांबीचं मेट्रो जाळं उभारलं जाणार. म्हाडा पुणे मंडळाची रखडलेली सोडत लवकरच होणार. निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद. पुणे मंडळाची 4,186 घरांची सोडत आधी तांत्रिक कारणांमुळे आणि आता आचारसंहितेमुळे रखडली. मुंबईत 31ला धिंगाणा घालाल तर हॅपी न्यू इयर कोठडीत होणार. 31 आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं गस्त वाढवली. नागपुरात 31ला धिंगाणा घालाल तर हॅपी न्यू इयर पोलीस कोठडीत जाईल. नागपूर पोलिसांनी देखील नवीन वर्षासाठी आखला प्लान. शहरातील 131 ठिकाणी असणार पोलिसांची नाकाबंदी. डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा 30 डिसेंबरला बंद असेल. खंबाळपाडामधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. सकाळी 9 ते रात्री 9 असा एकूण 12 तास पाणीपुरवठा बंद. पालिका प्रशासनाची माहिती. राज्यातील शाळांची संच मान्यता आता 20 ऑक्टोबरपर्यंत. डायस प्लस प्रणालीवरती नोंद असलेले विद्यार्थी विचारात घेऊन संच मान्यता होणार. आधार वैध विद्यार्थ्यांचीच संख्या विचारात घेतली जाणार. शिक्षण विभागाची माहिती. नवी दिल्ली आणि उत्तरेमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत. आठवडाभर धुक्याचं साम्राज्य. शनिवारी राजधानी, दुरांतो आणि तेजस सारख्या प्रीमियम रेल्वे सुद्धा काही तास उशिरानं धावतायत. गोरेगाव खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल. एका बिल्डरकडनं 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरनं 2 महिलांना अटक. शिल्पा शेट्टीची डीपफेक छायाचित्र धक्कादायक. संबंधित संकेतस्थळावरनं फोटो तत्काळ हटवा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. डीपफेक प्रतिमा प्रसारित होत असल्याचा दावा करून शिल्पा शेट्टीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अल्लू अर्जुनचं 23 जणांवरती आरोपपत्र दाखल. गेल्या वर्षी पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या आरोपपत्रात थिएटर व्यवस्थापनाला मुख्य आरोपी करण्यात आलाय. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.